आता जो तुम्ही प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललाय. त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहेत पण आले हा जोड आहे तो पण CapCut मधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं इथे CapCut इथे ओपन करायचंय. CapCut इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथे ॲड केल्यानंतर रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा. 9.16चा बॉक्स इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बोटाने इथून हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट केल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा यायचं आहे आणि इथून ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथं तुम्हाला आहे ना बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्या फोटोची लेंथ न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे आणि बीट मावडीमध्ये जे आपण बीट दिल्या जेथून चेंज होतील तेथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. तर मी तुम्हाला 1-2 बीट सांगतो कशा कट करायचे तो. तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते ते बघायचं आहे. थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली बीट आहे इथून चेंज होते अशा प्रकारे. ठीक आहे, तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्प्लिट करायचं. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. इथे चेंज होते तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मापर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. तर मी पण इथून कट करून घेतो फोटो, तुम्ही पण लगेच घ्या इथून फोटो कट करून. इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिंपली याचे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट्स ऑप्शनला द्यायचं आहे. यामध्ये हा जो ब्लान्स नावाचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ असते संपूर्ण कमी करायची आणि अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली येते तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्नॅपशॉट्स. हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला पण आपल्या इनमधलाच मॅजिक स्पार्क्स 2 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला मॅजिक स्पार्क 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधलाच 3 पील विप हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला आहे ना आउटमधला हा तोच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिंपली ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन आउटमध्ये 3 पील विप हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच झूम क्लिपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिंपली कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधलाच प्लॅटिनम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला क्रॉस ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना आपल्याला सिंपली काय नाही इफेक्ट द्यायचा. त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा नाही द्यायचा. म्हणजे आपले 90-10 सेकंद तिथले जे 2 फोटो त्या दोन्ही फोटोला इफेक्ट कोणता द्यायचा नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे 11 सेकंदाच्या मागचा फोटो तिथे इथे त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनमधला आपल्याला प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅटिनम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रोटेशन ओपनिंग हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि हा जो आपला दुसरा फोटो इथे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला ना इथे तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल आपल्या सिंपली हे जे आपले 4 फोटो आहेत 1 सेकंदापासून आपले 4 सेकंदापासून हे जे 4 फोटो आहेत आपले त्या 4 फोटोला ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करायचं. वर्टिकल तुमच्या फोटोना सरळ इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक करू इथं मग गर सिक्रेट्स हा जो व्हिडिओ आहे इथून सर्च करायचा आहे. पहिलाच हा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आहे ना
6 सेकंदाच्या मागचा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं. येथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ ॲक्टरवरती क्लिक करून येथे तुम्हाला प्रोमध्ये यायचं आहे. प्रोमध्ये तुम्हाला हा जो फिट आहे चीज हा जो फिट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या तिन्ही फोटोला न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आपल्या संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. येथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ ॲक्टरवरती क्लिक करून प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल रील हा जो भेटा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपले 9-10 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्याला न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हाय असे सेटिंग ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टरवरती क्लिक करूया तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेयर मिरर हा जो भेट आहे तो मिळून गेल्यानंतर सिम्पली तो सिलेक्ट करून ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12 आणि 13 सेकंद इथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार यातून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीमचा हा जो भेट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हा जो भेट आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट झाला आहे. हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.